नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी माध्यम दिन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम यंदाचं पुष्प 6वं आहे आणि या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित होतोय. दर महिन्याला जसा आपण कार्यक्रम सादर करतो तर डिसेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि पहिल्याच तारखेला होतोय 1 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 5:30 वाजता आणि स्थळ आहे ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, तळमजला महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम. आणि या वेळेचा विषय आहे धर्मशास्त्र एक वास्तव. तर या निमित्तानं आपण आचार्य 90 FMचं मीडिया कोलॅबरेशन पार्टनरशिप या कार्यक्रमाला देतो. तर या निमित्तानं अर्थातच शंतनू पुराणिक सर, ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचे कार्यकारिणी सदस्य आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार शंतनू सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि तसंच धर्मशास्त्र एक वास्तव या विषयावर बोलण्यासाठी आपण गुरुजींना आमंत्रित केलेलं आहे. वेदमूर्ती पुरुषोत्तम सुगावकर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सुगावकर गुरुजी, तुमचंही मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. तर आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नेमका हा कार्यक्रम कशा स्वरूपाचा असेल आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय असेल हा विचार मला वाटतं या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला अर्थातच पुराणिक सरांना मी विनंती करेन की ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी माध्यम दिन ब्राह्मण सभा यांचं काय कार्यकारिणी असते किंवा काय कार्य आजपर्यंत झालेलं आहे, कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही स्तुत्य उपक्रम राबवले आहेत, त्यांची माहिती आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा करून देऊया. कारण कसं आहे, दर महिन्याला कार्यक्रम होत असला तरी आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो दरवेळी वेगवेगळा असतो, कधी वाढलेला असतो. त्या दृष्टीने सगळ्यांनाच याची माहिती व्हावी या अनुषंगाने तुम्ही तुमच्या संस्थेची माहिती सांगावी. नमस्कार. दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. विष्णू पुराणामध्ये भगवान विष्णूंनी ब्राह्मणांचा वरीलप्रमाणे उल्लेख केलेला आहे. त्याप्रमाणे ज्याला वेदाध्ययनाचा तसेच अध्यापनाचा अधिकार दिला गेला आहे तो ब्राह्मण. त्यामुळे त्याची भाषा व शाखा कोणतीही असो तो मुद्दा गौण आहे. ज्या समाजाचे आपण घटक आहोत व ज्या समाजामुळे आपणाला ही ओळख मिळते, सुरक्षितता लाभते, मान सन्मान मिळतो, त्या समाजाचं आपण काही देणं लागतो ही भावना प्रत्येकाने बाळगावी व हेवे दावे गोडावे समन्वय साधावा हेवे दावे गाडावे समन्वय साधावा मधुरवाणी व ठोस कृतीने आपल्या ज्ञाती बांधवांसह भोवतालच्या समाजालाही आपलंसं करावं ही मूळ त्या ब्राह्मण महासंघाची किंवा संकल्पना आहे. त्यामुळे मी सकल ब्राह्मण वर्गाला ही विनंती करतो की त्यांनी या आमच्या डोंबिवलीचं जे ब्राह्मण महासंघ डोंबिवली जे आहे त्याचं जास्तीत जास्त सभासदत्व घेऊन या संघाच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग असावा. आता हे ब्राह्मण महासंघ जो आहे आमचा हा डोंबिवलीतल्या ब्राह्मण निरनिराळ्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण सभा डोंबिवली जी आहे, ब्राह्मण सभा ही सर्वसमावेशक ब्राह्मणांची ब्राह्मण सभा ही आहे. परंतु चित्तपावन ब्राह्मण संघ, कराडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवलीचं जे आहे, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ आणि काणव परिषद, ह्या सर्व ज्या ज्ञाती संस्था आहेत डोंबिवलीतल्या शाखा, यांचं मिळून एक ब्राह्मण महासंघ डोंबिवली हा तयार झालेला आहे. या ब्राह्मण महासंघाचे आत्ताचे अध्यक्ष आहेत माननीय मानसजी पिंगळे आणि अनघाताई बोंद्रे या कार्यवाह आहेत. आणि यामध्ये सल्लागार मंडळ सुद्धा आहे आम्हाला. आम्ही कार्यकारी मंडळाचं काम करतोच, पण आम्हाला सल्लागार मंडळ जे आहेत डोंबिवलीतले डॉक्टर विनय भोवळे आहेत, सुहास पंडित आहेत, जगन्नाथराव जोशी आहेत, माधवराव घुले आहेत, प्रशांत जोशी आहेत, प्रदीपजी जोशी आहेत आणि मुकुंदराव कुलकर्णी आहेत. हे सर्व जे आहेत हे एकतर त्या शाखांचे प्रमुख आहेत, म्हणजे अध्यक्ष म्हणा किंवा ज्ञातीतले एक प्रतिष्ठित लोक आहेत ही सगळी. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सल्ल्यावर आम्ही विविध कार्यक्रम आमचे राबवत असतो. या कार्यक्रमांतर्गत 1993 पासून ही जी संस्था आपली महासंघाची सुरू झाली आहे त्यामध्ये 96 पासून या ब्राह्मण महासंघाच्या कार्याला तसं पाहिलं तर वेग आला. त्याच्यानंतर त्यावेळेच्या कार्यकर्त्यांमध्ये
प्रभाकर कोनकर होते, विजय ठाकूर देसाई होते, काही विनय दंडगे होते, सुनील जोशी आहेत, अशोक उक्केरी आहेत, सुहास भागवत आहेत, जयकृष्ण सप्तर्षी आहेत, प्रदीप जोशी आहेत, अनिल सरदेसाई आहेत, अशोक मुळे आहेत, असे विविध मान्यवर लोकांनी ह्या संस्थेत काम करून ही संस्था आता ऊर्जितावस्थेत आणलेली आहे. आणि आता काहीतरी त्याला मूर्त स्वरूप दिसायला लागलंय. दर महिन्याला आम्ही काहीतरी कार्यक्रम घ्यायला लागलेलो आहे. समाज प्रबोधन म्हणा किंवा इतरही आरोग्यविषयक, मी ते सांगतोच पुढे तुम्हाला. आणि या कार्यक्रमांमध्ये आमच्या सुभाष दांडेकर म्हणा किंवा माजी मुख्यमंत्री होते कैलासवासी मनोहरपंत जोशी, प्रकाश जावडेकर म्हणा किंवा TN शेषन सुद्धा आमच्या कार्यक्रमांमध्ये आले होते, किंवा नितीन गडकरी साहेब सुद्धा आले होते आमच्या कार्यक्रमाला. सुमित्रा महाजन ज्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या त्या पण या महासंघाच्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. असे विविध समाजातले आणि देश पातळीवरचे मान्यवर आमच्या कार्यक्रमांना येऊन गेलेले आहेत. आणि आता सध्या हे आमची कार्यकारिणी 3 वर्ष झाली काम करते, त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये आम्ही सहकारी संस्थांचा पुनर्विकास हा ज्वलंत प्रश्न आहे, त्याच्यावर चर्चासत्र घेतलं. महिलांसाठी महिला दिन, भोंडला आणि संक्रांत असा एक कॉमन कार्यक्रम घेतो. महिला सक्षमीकरणाबाबत डोंबिवलीतल्या प्रतिष्ठित ज्या वक्त्या आहेत त्यांचे आम्ही हे केले. हा समाज प्रबोधनाचा आता हे 6वं पुष्प आहे, ते मला देताना अतिशय आनंद होतोय. त्याच्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी या विषयावर सुद्धा आमचं एक चर्चासत्र आम्ही ब्राह्मण सभेत ठेवलं होतं. वर्षातून 2 ते 3 वेळा ग्राहक पेठ होते, त्याच्यामध्ये ब्राह्मण उद्योजिका ज्या आहेत, ज्या स्वयंरोजगार करतात किंवा छोटे छोटे कुटीरोद्योग चालवतात, त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, काहीतरी व्यासपीठ मिळावं, कुठे टेबल मिळावं, त्या हिशोबाने आपण त्यांना कन्सेशनल रेटमध्ये जागा उपलब्ध करून देतो. 3 ते 4 दिवसाचा हा ग्राहक पेठेचा कार्यक्रम असतो. जनरली दिवाळी म्हणा किंवा अशा वेळेला हे कार्यक्रम लावले जातात. त्यावेळेला त्यांची बऱ्यापैकी त्यांना आणि आम्हाला उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमांना मिळालेला आहे. ब्राह्मणांचा एक दुसरा एक आहे, महत्त्वाचा एक कार्यक्रम असतो वर्षातला, तो श्रावणीचा कार्यक्रम. तो पण आपण दरवर्षी घेतो ऑगस्टमध्ये किंवा तो श्रावणात जो येतो. त्याच्यानंतर ब्राह्मण महासंघाने दत्तक योजना पण चालू केली आहे. याच्यामध्ये समाजातल्या कोणत्याही जातीच्या असो, ब्राह्मणच असलं पाहिजे असं नाही, निराधार, अपंग, निराधार वृद्ध जे आहेत, ज्यांना उत्पन्नाचं काही साधन नाही आहे, अनाथ आहे, काहीच नाही उत्पन्नाचं साधन, परंतु अंथरुणाला खेळू नये म्हणा किंवा काय म्हणतात त्याला रोजचं उदरनिर्वाह करायचं सुद्धा भ्रांत आहेत, अशा लोकांना आपण दर महिन्याला एक किराणा स्वरूप म्हणा, रोख तर देत नाही परंतु किराणा आणून दिला त्यांना किंवा त्यांची औषधं पुरवली, त्यांचे काय प्रिस्क्रिप्शन असेल त्यांनी ते दुकानात जाऊन त्यांना औषधं आणून देणे वगैरे अशा पद्धतीचं काम आपण करतो. याच्यामध्ये आणखीन एक सांगायची विशेष म्हणजे गोष्ट की कल्याणचा ऋग्वेदी संघ जो आहे, ऋग्वेदी ब्राह्मणांचा कल्याणचा ऋग्वेदी ब्राह्मण संघ आहे, त्याच्याबरोबर ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि संयुक्त ऋग्वेदी ब्राह्मण संघ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जे आपले माननीय चंद्रशेखर टिळक आहेत, जे प्रसिद्ध अर्धतज्ञ आहेत, त्यांचं आपण 3 दिवसाचं संभवामी युगे युगे असा एक कार्यक्रम ठेवला होता. 3 दिवसीय व्याख्यानमाला टाईपच होतं ते. त्यात समर्थ रामदास, शंकराचार्य आणि भगवान परशुराम या विषयावर कल्याणच्या पारनाक्याला एक सभागृह आहे, काय म्हणतात लक्ष्मीनारायणमध्ये छानपैकी हे झालं होतं कार्यक्रम. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर अशा पद्धतीने आणि आता हे मला हे सांगायला आनंद होतो की आता आमचं 6वं पुष्प आहे. याच्यामध्ये काय म्हणतात त्याला 16 संस्कार जे आहेत, जे आपल्याला धर्माने सांगितलेले आहे, 16 संस्कार अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे काय प्रत्येक स्टेजला आहेत त्याप्रमाणे आपण 5 पुष्पांमध्ये घेतलं. आता हे 6वं पुष्प आहे. या ठिकाणी आपण पेशाने इंजिनियर असलेले पुरुषोत्तम सुगावकर, परंतु ते केवळ धर्माविषयी म्हणा किंवा त्यांचा एक हे म्हणा छंद म्हणा, त्यांनी इंजिनिअरिंगचा चांगला जॉब सोडून या फील्डमध्ये ते आलेले आहेत, म्हणजे या विश्वात ते आलेले आहेत. खरोखर ही कौतुकास्पद गोष्ट आहे की या जमान्यामध्ये अशा पद्धतीने इंजिनियर झालेला मनुष्य कोणी जनरली हे म्हणजे पौरोहित्य हा व्यवसाय काय म्हणतात त्याला स्वीकारत नाही, तरी त्यांनी स्वीकारला, हे खरोखर त्यांचं विशेष आहे. तर असे पुरुषोत्तम सुगावकर आपल्याकडे वेदमूर्ती आहेत ते,
MCA तर आहेतच, परंतु वेदांचं पण शिक्षण त्यांचं नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेलं आहे. असे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत. आणि आता 1 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता ज्ञानेश्वर कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. माझं अशी विनंती आहे सर्वांनाच हे जे श्रोते आहेत त्यांनी, किंवा डोंबिवलीत राहणारे म्हणा किंवा डोंबिवलीत न राहणारे जे असतील त्यांनी ऐकलं आणि डोंबिवलीत त्यांचे कोणी नातेवाईक असतील त्यांना कन्वे करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हो, नक्कीच. आता मी गुरुजींकडे वळते. वेदमूर्ती पुरुषोत्तम सुगावकर, एक कुतूहल आहे की सर जसे म्हणाले की तुम्ही MCA आहात आणि तरी सुद्धा पौरोहित्य करता, तर हा मनात विचार कधी, कारण एक लठ्ठ पगाराची नोकरी सोडून जेव्हा आपण हा व्यवसाय जनरली सगळे साईड बिझनेस म्हणून स्वीकारतात, तर तुमचा असा काय विचार होता की काय असं घडलं की तुम्हाला फुल टाइम हे करावं असं वाटलं? नक्कीच. नमस्कार. काय आहे, आमच्याकडे एक संस्कृत वचन आहे की ब्राह्मणेनो निष्कारेण षडंगो वेदाध्येत, असा नियम आहे की ब्राह्मणाने त्याचा जन्म जर ब्राह्मण कुळात झालेला आहे तर त्यांनी वेदाच्या 6 अंगांसकट निष्कारण, काही कारण नसताना त्याचं अध्ययन करायचं. आता ॲक्च्युली हा एवढा मोठा पसारा अध्ययन करायचा म्हणजे ॲक्च्युली त्याच्या वयाची कमीत कमी 25-30 वर्ष त्याला ॲक्च्युली त्याच्यामध्ये द्यावी लागतात. आणि त्याच्यानंतर जर आजच्या मॉडर्न एज्युकेशन सारखं काही तुम्हाला काही शिक्षण पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला फार त्रास सहन करावा लागतो. इव्हन दोस्त तुम्हाला 2 दगडांवरती पाय ठेवावे लागतात. म्हणजे पाठशाळेचं एक अध्ययन, वेदाचं एक अध्ययन आणि पुन्हा आजच्या मॉडर्न एज्युकेशन सारखं अध्ययन. पण एवढंच सांगेन की आमची परंपरा घरातली थोडी चांगली होती, चांगले संस्कार आमच्यावरती झाले, त्यामुळे धर्माविषयीची आत्मीयता ही आमच्याकडे लहानपणापासून आमच्यामध्ये ती रुजवली गेलेली होती. आणि त्यामुळे पाठशाळेत जाणं, पाठशाळेत जाता जाता मुंबईत राहणं होतं, त्यामुळे मुंबईच्या राहण्याप्रमाणे जे अपेक्षित आहे की बाबा ज्या शाळेत शिकलो, मोठ्या मोसम्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये गेलो, तर अशा कॉलेजमधून जेव्हा अध्ययन झालं तेव्हा कळलं की बाबा आजच्या युगामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्राचं ज्ञान, फिजिक्सचं ज्ञान आवश्यक आहे, तुम्हाला केमिस्ट्री आवश्यक आहे. तुम्ही जर वेद अध्ययन करणार असाल तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही फार व्यापक दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे, तरच तुम्ही एक समाजासमोर व्याख्याते किंवा एक समाजासमोर तुमचं चांगलं मत मांडू शकता. अर्थात हे धर्माचंच मत आहे, पण ते फक्त आपण निमित्त म्हणून त्यांच्यासमोर मांडत असतो. शास्त्राचंच मत आहे, फक्त आपण निमित्त म्हणून त्यांच्यासमोर मांडत असतो. तर एवढंच सांगेन की हा संस्कार फार महत्वाचा आहे. आजूबाजूची सराउंडिंग, आता आमचे प्रदीप गुरुजी आहेत, सराउंडिंग खूप चांगलं आहे. आमचे मधुरजी गुरुजी आहेत की ज्यांच्याकडे बघून आम्ही ॲक्च्युली उभे राहिलो की आमच्या गुरुजींचं आचरण म्हणजे मी सतत एक वेळाला सांगत असतो की आमच्या एका वैदिक ब्राह्मणाचं आचरण म्हणजे काय असतं हे ॲक्च्युली म्युझियम मध्ये ठेवायची गोष्ट आहे. की ब्राह्मण सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत तो काय करतो आणि कसं कसं करतोय, ऍक्च्युली ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण ऍक्च्युली तुम्ही जर कधी याचा अभ्यास केलात, कधी कुठल्या पाठशाळेत गेलात तर तुम्हाला निश्चित बघता येईल की किती जबरदस्त त्याचं जीवन आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की हे अगदी म्हणजे मागासलेपणाचं जीवन नाही, आम्ही विज्ञानाच्या पुढे आहोत, आम्ही विज्ञानाच्या पुढे आहोत असं म्हणायला हरकत नाही. मी तुम्हाला अगदी जर सांगायचं झालं तर हेन्स जेकब्स नावाचा एक फार मोठा नोबेल प्राइज मिळालेला एक मोठा वैज्ञानिक आहे, तुम्ही गुगल करा तुम्हाला लक्षात येईल. त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की वेदा इज द ॲब्सोल्यूट इन्स्पिरेशन फॉर अस. जर वेद नसते तर या मानवी जीवनाचं कल्याण झालंच नसतं. आणि विज्ञानवादाने जेवढी मानवी जीवनाची फार घसरण करून ठेवली आहे तेवढी दुसरी कोणीच केली नाही, असं त्याचं स्पष्ट मत आहे. तर त्यामुळे वैदिक धर्म आहे, वैदिक आचरण म्हणा, हे एकट्या समाजापुरतं कमी न करता, नॅरो माइंडेड न होता, व्यापक दृष्टीने की एखाद्याला मनुष्याला उत्तम जीवन जगायचंय का तर त्याने काय केलं पाहिजे, त्यासाठी हा ऍक्च्युली हा सगळा जो उपद्घात आता आहे धर्मशास्त्र म्हणजे काय आपण जे बोलणार आहोत ऍक्च्युली हा व्यापक समाजाचा दृष्टिकोन आहे. नक्कीच धर्मशास्त्राविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. प्रेक्षक हो, ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेद माध्यमदीन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने नेहमीप्रमाणेच एक समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित होतोय. येत्या 1 डिसेंबर 2024 ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिमला संध्याकाळी 5:30 वाजता. आणि यावेळेचा विषय आहे धर्मशास्त्र एक वास्तव. तर याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक विश्रांती घेतोय. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण विशेष कार्यक्रम करतो आहोत आणि जो 1 डिसेंबरला होणार आहे डोंबिवलीमध्ये. ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी बांधेतीन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित आहे. या निमित्तानं हा विषय आहे धर्मशास्त्र एक वास्तव. तर वेदमूर्ती पुरुषोत्तम सुगावकर गुरुजी आपल्या सोबत आहेत. तर अर्थातच धर्माची उत्पत्ती इथून आपण सुरुवात करू आजच्या विषयाला, की नेमकं काय धर्मशास्त्राची गरज पण आपण जाणून घेणार आहोत या मुलाखतीच्या दरम्यान. पण आपण उत्पत्तीपासून सुरुवात करू. निश्चितच चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली काय आहे की आमच्याकडे एक महाभारतामध्ये वचन आहे असं की धर्म हा अतिशय गुह्य बोलतो. म्हणून धर्म ही गोष्ट ऍक्च्युली समजून घेण्याची गोष्ट आहे. कुणाकडून तरी आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीकडून ती समजून घेण्याची गोष्ट आहे. आपली बुद्धी तिथे लावता येत नाही. याचं कारण का, तर थोडंसं जरा आजच्या दृष्टीने बुद्धिवादाला न पटणार, पण मी तुम्हाला सिद्ध करून देईन किंवा तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये याचा उपयोग करून बघा, तुम्हाला निश्चित सिद्ध होईल. आमच्याकडे व्यासांचे एक सिद्धांत आहेत. व्यासांनी असं म्हटलेलं आहे की मनुष्य बुद्धी आहे ना ही फार कमी आहे. मनुष्य बुद्धीने जे काही निर्णय देण्याची भूमिका जर मनुष्याने घेतली तरी देखील त्याच्याकडे कमतरता हा गुण त्याच्याकडे अंगी मुळात वसलेला आहे. तुम्ही म्हणाल का कमतरतेचा गुण आहे, तर कारण तुम्ही जर एक छोट्याशा उदाहरणाने सांगायचं म्हणजे आईन्स्टाईन सारखा जर मनुष्य आहे, तुम्ही गुगल करायचं लक्षात येईल की आईन्स्टाईनचा जो मेंदू आहे तो किती टक्के वापरला गेला. जर तुम्ही गुगल कराल तर लक्षात येईल की त्याच्या 100% मेंदूच्या अवघा 5% मेंदू त्याचा वापरला गेला. आणि मनुष्याकडे 4 दोष हे मुळातच आहेत. एक तर त्याला भ्रम आहे, सातत्याने भ्रम आहे. प्रमाद, त्याच्याकडून होणाऱ्या चुका आहेत. विप्रलिप्सा, त्याला काही आशा आहे आणि त्या आशेच्या अंगभूत त्याला कधी कधी तसं वागावं लागतं, म्हणून त्याला विप्रलिप्सा आहे. आणि कर्णापटतो म्हणजे श्रवणाचा जे काही ऐकतो ते खरंच आहे की नाही ही जाणून घेण्याची वृत्ती जरी त्याच्याकडे असेल तरी त्याच्या निर्णयावरती तो येत नाही. उदाहरणाने सांगायचं म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की एखादी बँक, आज तुमच्याकडे बऱ्याच बँक्स आहेत, काही एकदम मोठ्या जायंट किलर म्हणून आज उभ्या राहिलेल्या आहेत. मग सगळ्याच बँका जायंट किलर होतात का? का नाही होत? पुन्हा बुद्धीची कमतरता. बरं, ज्या जायंट किलर म्हणून आज उभ्या राहिलेल्या आहेत त्या म्हणजे काही कॉन्स्टंट या एवढ्या युगांकरता, या एवढ्या पुढच्या 100 वर्षांकरता, 500 वर्षांकरता स्थिर झाल्या का? त्या अजिबात नाही. जर समजा अमेरिकेची जी काही संविधानाची प्रत आहे किंवा त्यांचे काही कॉन्स्टिट्यूशन आहे ते जर सगळंच योग्य असतं तर सगळ्या जगाने आपल्या नसतं केलं. सगळ्याच जग महायुतीचं, सगळेच जग अमेरिकेसारखी महासत्ता झालं असतं. पण याचा अर्थ कुठे ना काही ना काहीतरी दोष हा प्रत्येकामध्ये आहे. म्हणून तर तुम्ही आता बघाल की आपलं जे भारताचं संविधान आहे हे एवढ्या प्रचंड बुद्धिवादी लोकांनी येऊन एकत्र करून ते जन्माला घातलंय, पण तरी देखील त्याच्यामध्ये एडिट हा विषय तुम्हाला सतत येणार. अरे हे चुकलं, हे आता नीट करा. अगदी सामान्य सांगायचं म्हणजे 370 आर्टिकल ठेवावं का नाही ठेवावं, मग तेव्हा का नाही कळलं? याचं कारण का? बुद्धीची कमतरता, मनुष्याकडे असलेली बुद्धीची कमतरता. म्हणून धर्म आमचा जो आम्ही सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणतो त्याच्यामध्ये ज्ञानोबा असं म्हणतात आम्हाला 16व्या अध्यायामध्ये जर तुम्ही श्लोक वाचाल तर त्याच्यामध्ये ज्ञानोबारायची एक फार मार्मिक ओवी आहे. त्या मार्मिक ओवीमध्ये असं म्हणतात ज्ञानोबाराय की हा विश्व अनादि ठावो येथ ईश्वर नियंता राहो न्यायो अन्यावो चावडिये वेदू ये. की हा जो विश्व हे जे धर्म म्हणून जन्माला घातलेला आहे हे कसं आहे तर अतिशय अनादि आहे. काही लोक आमच्याकडे म्हणतात की 5000 वर्षांचा आम्हाला धर्माचा इतिहास आहे किंवा धर्माची आमच्याकडे ग्रंथ आहेत असं म्हणू, पण हा फार त्रोटक काळ आहे. आमच्याकडे आता महाभारत 5000 वर्षापूर्वीचा आहे. तर त्यामुळे धर्म हा अनादि, हा विश्व अनादि ठाऊ हा कधीपासून आहे? ज्ञानोबरायांच्या बुद्धीला नाही कळला तो तुमच्या आमच्या बुद्धीला काय कळणार? म्हणून हा अनादि आहे, त्याचा अनादित्व तुम्हाला मान्यच करावं लागेल. आणि त्याच्या नियंत्रणाकरता कोण ठेवलेलं आहे? येथ ईश्वर नियंता राहो. त्या ईश्वराने याचं नियमन केलेलं आहे. आणि मग न्यायो अन्यावो चावडियो, जो काही न्याय आहे किंवा अन्याय आहे याचं चावडी म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत कोर्ट, याचं जर कोणाला सांगायचं असेल तर ज्ञानोबा म्हणतात वेदू ये. हा वेद जो जन्माला घातलेला आहे हा ऍक्च्युली त्याच्याकरताच आहे की काय योग्य आणि काय अयोग्य या दृष्टीने वेदाचं मंथन केलं पाहिजे आणि वेदाला विचारून आम्ही वागलं पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे आमचा धर्म जो आहे त्याला सनातन
हा शब्द आहे. सनातन वैदिक धर्म म्हणजे काय, की जो कधी जन्माला आला नाही, जो कधी जन्माला आत्ता आलेला आहे असं वाटत नाही आणि पुढे कधी जन्माला येईल अशा कोणत्याही अटींमध्ये जो मावत नाही, जो आधी पण होता, आज पण आहे आणि उद्या पण राहणार, पुढे कित्येक वर्ष काय जे काय या युगाची परिकल्पना, हे युग जेव्हा नष्ट होईल तेव्हा पुन्हा जेव्हा नवीन क्रिएशनला युग येईल तेव्हा ऍक्च्युली बेस ज्ञानाचा असतो. उदाहरणाने सांगायचं म्हणजे समजा आपण या आता बिल्डिंगमध्ये बसलेलो आहोत, तर या बिल्डिंगचं ही बिल्डिंग निर्माण करण्याकरता असलेलं ज्ञान जे आहे हे बिल्डिंग निर्माण करण्याच्या आधी पाहिजे का नंतर पाहिजे? आधी पाहिजे. बिल्डिंग निर्माण झाली ना आता फुटपट्टी घेऊन बसताना ही इथे बाई इथे असं होणार नाही. तसंच ही जे युनिव्हर्स आहे, ही जी आपल्याकडे ही जी पृथ्वी, हा तुम्हाला हा जो काही विश्वाचा पगडा तुमच्याकडे दिसतो आहे, हे जन्माला घालायचं म्हणजे याचं ज्ञान कधी पाहिजे? ऑफकोर्स आधी पाहिजे. आणि ते जन्माला घातल्यानंतर चालवण्यासाठी सुद्धा ज्ञान पाहिजे. साधं आपलं घर चालवू शकत नाही, ज्ञान नसेल तर त्याला घर नाही चालवता येणार. आणि पुन्हा त्याचं डिस्ट्रॉय करायचंय तर पुन्हा त्याचं ज्ञान पाहिजे, कारण एवढा मोठा पसारा डिस्ट्रॉय करायचं म्हणजे सोपं नाही. आणि हे डिस्ट्रॉय केल्यानंतर पुन्हा त्याला जन्म घालायचा आहे, पुन्हा पृथ्वीला जन्म घालायचा आहे, तर त्यासाठी ज्ञान हे कॉन्स्टंट पाहिजे. म्हणून आमच्याकडे धर्मासहित वेद, धर्मासहित मानव ही अनादि वृत्ती आहे. म्हणून धर्म हा ऍक्च्युली कॉन्स्टंट आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे की जे मी म्हटलं की मनुष्य बुद्धीतून धर्म जन्माला आला अजिबात नाही आमच्याकडे. तुम्ही इतर कोणताही पंथ घ्या, कोणताही तुम्हाला जो योग्य वाटेल त्याचा पंथ घ्या आणि त्याच्या तुम्ही जर पास्टमध्ये गेलात तर त्याचा कोणी ना कोणीतरी संस्थापक तुम्हाला मान्य करावं लागेल. अगदी सोप्या भाषेत जर इस्लाम तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला मोहम्मद पैगंबर मान्य करावं लागेल, त्याच्यापासून पुढे. मग त्याच्या आधी नाही. आणि बरं मी म्हटल्याप्रमाणे मनुष्यकृत वाङ्मय म्हटलं की मनुष्यकृत दोष त्यात आले. म्हणून आमच्याकडे धर्म ही अनादी आहे आणि अनादी असल्यामुळे त्याच्यात दोष नाही, त्याच्यात दोष काढण्याचं सामर्थ्य आपल्यातही नाही. एखादा म्हणेल की आजच्या युगामध्ये नाही, अरे त्याला माहिती नाही का तुम्ही कुठे होतात, त्याला कळणार नाही का पुढे काय. तर ज्याने स्थिरपणा निर्माण घातलेला आहे त्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. तर त्यामुळे धर्मशास्त्र हा ऍक्च्युली खरंच किचकट विषय आहे, पण हा अत्यंत स्थिर विषय आहे. एखाद्या मनुष्याला याची किती अपेक्षा असते नसते आपण पुढे विचार करू, पण धर्म हा आमच्या दृष्टीने, आमचा धर्म सनातन वैदिक धर्म हा स्थिर आहे. हा कधीही न बुडणारा, न हलणारा, एका पातळीवर येऊन स्थिरपणे ज्यांनी मानवी जीवनाचं उत्कर्ष होण्याकरता अभ्युदय आणि निःश्रेयस अशा दोन्ही गोष्टींचं, अभ्युदय म्हणजे इथे त्याचा उत्कर्ष व्हावा, त्याला उत्तम मानवी जीवन मिळावं म्हणून, आणि निःश्रेयस म्हणजे मृत्यू नंतरही त्याचा उत्कर्ष व्हावा, कुठल्याही अधम योनीला जाऊन तो राहू नये एवढ्याकरता निःश्रेयस असं महाभारताने वर्णन केलं ना. इति धर्म हा अभ्युदय आणि निःश्रेयस या दोघींचा जो विचार करतो आणि जी समाज व्यवस्था जन्माला घालतो तो धर्म आहे. म्हणून ह्या धर्माची उत्पत्ती होऊ शकत नाही. धर्म हा आमचा सनातन आहे, कॉन्स्टंट आहे. पण याच नोटवर विचारायला आवडेल की आता आपण म्हणतो कलियुग आहे आणि सगळं रसातळाला जाणार आहे, मग तुम्ही कसं म्हणू शकता की हा धर्म टिकून राहणार? बरोबर आहे. बघा आज बघायला गेलात तुम्ही तर आज साधारण 5100 वर्ष कलियुगाची आपल्याली जवळजवळ संपलेली आहेत. पण तरी पण तुम्ही बघाल तर आज देखील आमचा धर्म पालन करणारे किती तुम्हाला मी व्यक्ती दाखवू. अगदी तुम्हाला थोड्या भाषेत किंवा एकदा एक्सपेरिमेंटल एकदम समोरासमोर व्हायचं असेल तर कधी कुंभामध्ये जा, कुंभमेळ्यात गेलात तर तुम्हाला दिसेल की तिथे किती माणसं येत आहेत. म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या जवळजवळ 50-60% लोकसंख्या तिथे स्नानाला हजर आहे, त्या कुंभाला दर्शन घेण्यासाठी हजर आहे. तिथले साधू तुम्ही कुठलेही बघा, तुम्ही एकदा कधी जर कधी कुंभात गेलात तर एकेका साधूचं एक तुम्ही आसन बघाल तर तुम्ही व्हिडिओवाल म्हणाल अरे बापरे काय धर्मावरती निष्ठा आणि काय राहतात. संन्यास घेतलाय तर जबरदस्त पद्धतीने घेतलाय. एक सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आमच्याकडे एक साधू आहेत ज्यांचं पंचाग्नी साधन आहे. पंचाग्नी साधन म्हणजे काय तर ते एका ठिकाणी स्थिर बसलेले आहेत आणि त्यांच्या चारी बाजूला अग्नी लावून दिलेला आहे. हा 4 दिशेचा 4 अग्नी आणि वरती तो गोळा सूर्याचा तो अग्नी फेकतोय. असा पंचाग्नी साधनामध्ये तो व्यक्ती स्थिर ध्यान मुद्रेमध्ये त्याच्या समाधीमध्ये रमलेला आहे. तर त्यामुळे असं म्हणणं होणार नाही की बाबा आता व्यक्ती सापेक्ष, आमच्याकडे मी म्हटल्याप्रमाणे की जसं आमच्याकडे व्यक्ती सापेक्ष धर्म नाहीये, व्यक्ती निरपेक्ष धर्म आहे. म्हणून ज्याला ज्याला कोणाला
आपलं इथलं आणि पुढचं पारलौकिक उत्तम असं जर जाणून घ्यायचं असेल तर त्याने धर्मपालन करणं आवश्यक आहे. आणि आजही कलियुगामध्ये तुम्ही कितीतरी देश बघा, कितीतरी, माझं असं मत आहे, तुम्ही जर्मनीला गेलात तर जर्मनीमध्ये संस्कृत विषयाचा अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये एक शाखा निर्माण केलेली आहे. रशियासारख्या देशामध्ये सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचंड मोठ्या प्रमाणात पेव आलेला आहे की सगळे लोक त्यांना हिंदू फॉलो करतायत, हिंदुइझम फॉलो करतायत किंवा वैदिक धर्म फॉलो करतायत. तर त्यामुळे आजच्या कलियुगामध्ये जरी थोडा असा वाटत असता आपल्याला तरी भगवंताचं वाक्य आहे की संभवामी युगे युगे, की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येणार आहे त्यावेळेला मी तो पुन्हा उभा करणार आहे. असं आत्ताच नाही, जर तुम्ही अजून एक 1200-1300 वर्षाचा खाली जाल तर तुम्हाला कल्पना असेल की बौद्ध मताचं फार मोठं पेव फुटलं होतं, जैन मताचं फार मोठं पेव फुटलं होतं साधारण 6व्या शतकामध्ये. आणि म्हणून त्यावेळेला आमच्या आद्य शंकराचार्यांचा जन्म झालेला आहे. आणि तुम्हाला सांगू, आद्य शंकराचार्याचा जन्म हा भारतात झालाय. आणि ज्यामुळे त्यांनी जेवढी भारत परिक्रमा त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे त्या भारताच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला कुठेच दुसऱ्या धर्माचं संबंध किंवा एखाद्याचा कुठं पुसटचा उल्लेखही तुम्हाला पूर्ण भारतभरामध्ये मिळणार नाही. पण जेव्हा त्यांचा स्पर्श या सगळ्या धर्मियांशी झाला तेव्हा या सगळ्यांचा त्यांनी निपात केलेला आहे. आणि म्हणून हे सगळे भारत सोडून बाहेर गेलेले आहेत. म्हणून तुम्हाला जो म्यानमार दिसतोय, चायना दिसतोय, आज थायलंड दिसतोय, याच्यामध्ये बौद्ध संख्या काय जास्त दिसते याचं कारण ते हारल्यानंतर तिकडे जाऊन त्यांनी स्थायिक झालेले आहेत. आता तिथे आमचे शंकराचार्य 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये तिथे गेले म्हणून ते राहिले. पण आज जर त्यांनी जर तत्वज्ञानावरती येऊन आज जरी त्यांनी जी पुस्तकं वाचलीत, खंडन मत वगैरे वाचलं, तर त्यांच्या लक्षात येईल की या धर्माला जी स्थिरता आहे ऍक्च्युली कुठेच नाही. त्यामुळे धर्म फक्त माझं असं मत असेल याच्यावरती की एक छोटं आमच्याकडे वचन आहे की धर्म एव हतोहंती धर्मो रक्षती रक्षतः. तुम्ही धर्माचं हनन करायला जाल किंवा धर्म पालन करणार नसाल तर धर्म तुमचं हनन केल्याशिवाय राहणार नाही. धर्म एव हतोहंती. आणि तुम्ही जर धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. इतका व्यापक स्वरूपाचा धर्म आहे. त्यामुळे आज जरी वाटत असलं तरी ते जे वाटण्याचे जर दिसत असलं तरी मूळ धर्म जो आहे तो कधीच कमी होऊ शकत नाही. का? त्याचा स्थिरता हा त्याचा गुण आहे. नक्कीच. पुराणिक सर, मला तुम्हाला विचारायचं वाटेल की तुमची जी कार्यकारिणी आहे त्यांनी हा असा विषय, कठीण विषय आपण जसं म्हणतोय, धर्मशास्त्र आणि खूप डीप असा विषय आहे, तुमच्या कार्यकारिणीने का असं ठरवलं की हा विषय घेतला पाहिजे आणि समोर समाज प्रबोधनाचं कारण होऊ शकतं? दोन शब्दात, 2 वाक्यात सांगायचं म्हटलं की आता ह्या सर्व धर्माचं किंवा ते धर्माचे नियम पालन करण्याचं रिलक्टन्सी होत चालली आहे समाजामध्ये. काय धर्म, कसला धर्म, कोणता धर्म आम्हाला माहित नाही. मी काय म्हणतात त्याला, म्हणजे आता बऱ्याच व्हॉट्सअपवर यायला लागलंय की आपल्याकडे सुद्धा फॉरेन कल्चर यायला लागलंय की घरामध्ये स्वयंपाकच होत नाही आणि बाहेरच्या ऑर्डरवर सगळं चालतं. स्विगी म्हणा, झोमॅटो म्हणा. आणि हे आपल्या धर्मामध्ये असं कुठेच सांगितलं, त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः बनवून खा. आणि धर्मात सुद्धा काय म्हणतात त्याला, तुमच्या मान्यता आहे, खाण्याविषयी सुद्धा त्यांनी त्या सांगितलेले आहे विचार. नुसतेच जीवन जगण्याविषयी नाही तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय प्यायले पाहिजे. म्हणजे जो ती जी आयुर्वेद जो आहे त्या धर्माचा एक शाखा आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी त्याचं पूर्ण सखोल ज्ञान आहे. आणि या गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे आज आयुर्वेद म्हणा किंवा आपले जे वेद आहे यांचं अध्ययन परदेशात चालू आहे. आणि त्या लोकांनी त्याला अप्रिशिएट केलेलं आहे की हीच धर्म, म्हणजे ही जी जीवन पद्धती हीच खरी आहे. म्हणजे धर्म नसून ही जीवन पद्धती आहे. काय हे जे 4 वेद म्हणतायत, 4ही वेदांचं प्रत्येकाचं काही ना काही काय म्हणतात त्याला योगदान आहे याच्यामध्ये. यजुर्वेद, ऋग्वेद म्हणा, सामवेद म्हणा, अथर्ववेद म्हणा किंवा आता हे त्याच्या उपशाखा ज्या आहेत आयुर्वेद म्हणा, या ज्या आहे त्याच्यामध्ये ही सगळी जी आहे ही जीवनशैली आहे, दुसरं काहीच नाही आहे. धर्म म्हणजे काय, म्हणजे आणि ह्याविषयी आजकालच्या तरुणांमध्ये मुख्यतः गैरसमज होत चालले आणि जागरूकता फार कमी आहे. की मी सकाळी 7 वाजता जातो आणि अगदी म्हणजे IT क्षेत्रातली मुलं 10 वाजता घरी येतो, कसं काय करणार. आम्ही बऱ्याच वेळा तरुणांना आवाहन करतो की कार्यक्रमांना या, तर त्यांचे आई वडील म्हणतात अहो तो मुलगा आमचा सकाळी 7 वाजता जातो, तो 10 वाजताच घरी येतो. मग तो केव्हा धर्म पाळेल आणि काय पाळेल. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने कुठेतरी अशा धर्माचार्यांनी ह्या मुलांसाठी सुद्धा काहीतरी मार्गदर्शन करावं, हा उद्देश आमचा होता. की कुठेतरी काहीतरी हे समजा असे कार्यक्रम FM रेडिओवर
जर काही तरुणांनी ऐकले आणि त्यांचं काही प्रबोधन झालं, आम्ही आमच्या कार्यक्रमांना येणाऱ्या लोकांना सुद्धा सांगतो हा. की मोस्टली अशा कार्यक्रमांना सिनियर सिटीजन येतात. त्यांना आम्ही सांगतो, बाबांना तुम्ही तुमच्या मुलांना नातवांना ह्या गोष्टी सगळ्या सांगा. बरं. आम्ही तुम्हाला सांगितलंय, आम्ही आमचं काम केलेलं आहे. परंतु आता आजची जी म्हणजे उपस्थिती बघितली तरुणांची, त्या मानाने फार कमी असते बरं. सामाजिक कामामध्ये. तर ती वाढवण्याच्या दृष्टीने पण आम्ही काम करतोय. आणि अशा पद्धतीने जर काही त्यांच्यापर्यंत असा काही संदेश गेला तुमच्या रेडिओच्या माध्यमातून वगैरे म्हणा किंवा कोणत्याही माध्यमातून, तर हेच खरं धर्मप्रबोधन होईल, समाज प्रबोधन होईल, हा आमचा उद्देश आहे. नक्की. कुठला तरी एक भाग आहे हा. ब्राह्मण महासंघाचं काम करताना ब्राह्मणच एक व्हावे हा उद्देश तर मूळ आहेतच, परंतु समाजही कुठेतरी एकसंध व्हावा हा उद्देश आमच्या महासंघाचा आहे. त्या दृष्टीने आम्ही कामं करतोय. हो. आणि आपल्या संस्कृतीचं जतन संस्कृतीचं जतन म्हणजे आहेच ना, व्हायलाच पाहिजे ते कुठेतरी. या म्हणजे डोंबिवली आता संस्कृती नगरी म्हणतात. गुढीपाडव्याला सुद्धा एक चांगला कार्यक्रम, मोठी रॅली होते. गणेश म्हणजे काय नववर्ष स्वागत यात्रा हे अतिशय आमच्या डोंबिवलींनी चालू केलेला आहे. आणि हा जी स्वागत यात्रा ही आता जागतिक पातळीवर व्हायला लागली. काय अशा डोंबिवली ह्यामध्ये, ज्यामुळे आता नवीन सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवली आता उदयाला येते आहे किंवा आलेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर त्यामध्येही आमचा एक छोटासा खारीचा वाटा. तशा डोंबिवलीत अशा अनेक संस्था आहेत की ज्या अशा पद्धतीने काम करतात. तर ब्राह्मण महासंघाने असं कुठेतरी काहीतरी केलं तर ते आम्ही थोडंसं आमचं उत्तरदायित्व उतरू असं आम्हाला वाटतं. उगमाचा स्रोतच ब्राह्मण आहे. त्या दृष्टीने तुम्ही कार्याने करताय. आणि याच्याबरोबरच आम्ही आरोग्य शिबिर वगैरे घेतच असतो, त्याच्यामुळे ते समाजाला उपयोगी आहेतच. आता मला वाटते परवाच्या 24च्या रविवारीच आम्ही कर्करोग निदान शिबिर घेतलं होतं. 40च्या वरच्या स्त्रियांसाठी फक्त एक्सक्लुझिव्हली. त्याच्यात सुद्धा 40-50 बायकांनी भाग घेतला. टेस्ट केल्या, त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत. आता ते रिपोर्ट येतील. त्यामध्ये आमचे डोंबिवलीतले प्रख्यात कर्करोग तज्ञ अमित घाणेकर आले होते, डॉक्टर. त्यांनी मशीन टेस्ट केल्या, त्याचे रिझल्ट येतील. म्हणजे असं आणि हे फुकट होतं, फ्री होतं सगळं. या टेस्टचे काही बाहेर बाजारात हजारांमध्ये रुपये आहेत, ते आम्ही केले. आमचे प्रयत्न चालू असतात अशा डॉक्टरांना गाठून त्यांच्याकडून करवून घ्यायचं. बरोबर. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण धर्मशास्त्र एक वास्तव या विषयावर जास्ती गुरुजींकडनं मार्गदर्शन प्राप्त करूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. Acharya 90 FM, 90 FM. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण एक स्तुत्य उपक्रम ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यमदिन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येतोय. आणि तो कार्यक्रम आहे 1 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5:30 वाजता. आणि स्थळ आहे ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम. तर यावेळेचा विषय आहे धर्मशास्त्र एक वास्तव. आणि या निमित्तानं वेदमूर्ती पुरुषोत्तम सुगावकर गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर गुरुजींकडनं आता जाणून घेऊया की धर्मशास्त्र ही काळाची गरज, म्हणजे आता आपण कलियुगाचं बोललो तर खरंच काळाची गरज आहे का? आणि आपण हे सगळं आपल्या डेली रुटीन मध्ये आपण धर्मशास्त्र कसं पाळू शकतो? बरोबर. त्याविषयी थोडंसं सांगा. जसं मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की मनुष्याला मार्गदर्शन करणारा सतत कोणीतरी गुरु पाहिजेच. हे त्याचं जीवनाचं अंतिम कर्तव्य असं म्हणेन की जन्मापासून आईपासून ते शेवटी अगदी तो काही ना काहीतरी एका मित्राला तरी विचारतो, का रे हे करू का? तो विचारणारच. त्याच्या जो सख्य म्हणून ज्याला मानतो आहे तो त्याला विचारणारच, काय मार्गदर्शन करू, त्याला हे करू का? कारण का त्याला बुद्धीची कमतरता असल्यामुळे त्याला कोणीतरी असा स्रोत पाहिजे की मी हे जे करतोय ते योग्य आहे की नाही. आणि त्याही पेक्षा जर महत्वाचा पुढचा मुद्दा जर तुम्ही विचार कराल, मला 2 विषय याच्या संबंधाने वाटतात की एक म्हणजे मनुष्याला अंततोगत्वा सुखाची अपेक्षा आहे. त्याला काहीही करू द्या, एंड ऑफ द डे त्याला सुख मिळालं. तो सकाळी 7, जसं आता सर म्हटलं की तो सकाळी 7ला जातो आणि रात्री 10ला येतोय, पण 10ला आल्यानंतर त्याला काय पाहिजे? त्याला सुख पाहिजे.
त्याला काही ना काही कारणानिमित्ताने आणि त्याची जी सगळी धावपळ बघूया तुम्ही, त्याचं जन्मापासून ते पार रिटायरमेंट म्हणा किंवा अगदी म्हातारपणी म्हणा, त्याला म्हातारपणी पाहिजे, त्याला सुखाचं पाहिजे. हो. आणि ज्यांना ज्यांना कुणाला सुखाची अपेक्षा आहे त्यांनी ऍक्च्युली एकच केलं पाहिजे की धर्माला अनुकूल असं वागलं पाहिजे की त्यांना ऑटोमॅटिक सुख मिळणार. कारण भगवंताची 16व्या अध्यायामध्ये एक शपथ आहे की जो या धर्माचं पालन करून माझ्यापर्यंत येण्याचा सहज म्हणून प्रयत्न करतो त्याला सगळी जी काही सुख आहेत ती त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या शास्त्रांना प्रमाण मानून त्याची जीवनकला म्हणून हे धर्म म्हणजे काही पाठीवर काही घाणा ठेवलाय आणि आता चाल पुढे असं अजिबात नाही बरं का. सहज चालता चालता जसं तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणले की मनुष्याने सत्य बोलावं हे वचन म्हणजे फार काही याच्यासाठी घाणा घेऊन चालायचंय, पळायचंय, उठायचंय असं काही करायचं नाही. त्याला जीवनामध्ये हे फक्त त्याला पार करायचं. खोटं बोलू नये हा केवढा मोठा साधा विचार आहे धर्माचा. दुसरी गोष्ट सांगू, परस्त्रीचा विचार करू नये हा साधा विचार आहे आणि हा सामान्य. तुम्ही कुठल्या अमेरिकेत जरी गेलात तरी हा विचार तिथे मांडून बघा, का रे बाबा मी परस्त्रीचा विचार नाही करत, हे योग्य का अयोग्य, याला विचारा बरं कोणालाही. एखाद्या मूर्ख माणसाला जरी तुम्ही विचाराल की बाबा मी परधनाचा विचार करत नाही, त्याचे पैसे माझ्याकडे कशा पद्धतीने येऊत असा जर विचार करत नाही असं कोणाला जरी तुम्ही विचाराल तर म्हणाल बाबा काय व्यापक विचाराने चालतोयस तू. आणि हे विचार देण्याचं सामर्थ्यच फक्त धर्मामध्ये आहे, धर्मशास्त्रामध्ये. शास्त्री हिताहितम तच्छास्त्रम. जो मनुष्याला समाजामध्ये जीवन जगण्याकरता शासन नियमन करत असतो तो नियमक म्हणजे शास्त्र आहे. त्या नियमांचं पालन करणं आणि त्या नियमांच्या दृष्टीनेच ऍक्च्युली त्याच्याकडे सुखांची खाण होणार आहे, हा एक विषय. आणि दुसरा तुम्ही बघाल तर मनुष्याचं सगळं जीवन आहे ना हे सगळं गुण आणि दोष या दोघांच्या मध्ये गुरफटलेलं. तुमचं आमचं सगळ्यांचं. जसं तुम्ही आज इथे रेकॉर्डिंग करत आहात, तुम्ही आजची जी रेकॉर्डिंग आहे ती परत 8 दिवसांनी म्हणता की नाही याच्यापेक्षा आपण ते जर केलं तर अधिक चांगली रेकॉर्डिंग होईल. म्हणजे गुण ऍड करायचं काम करता आणि दोष काढायचं काम करता. तुम्ही एडिटिंग करता म्हणजे काय करता, त्यातले दोष काढून टाकता आणि गुणांची मेल करत असता सतत. तुम्ही आता तुमच्याकडे जर एखादं मोठं टास्क आलं काम करण्यासाठी, तुमच्याकडे 10 माणसं कामाला आहेत, तुम्ही 10 माणसांना सांगता का नाही, त्यातला एक शोधता ज्याच्याकडे हे गुण आहेत हे करण्याचं, त्याचा शोधता आणि त्याला हे काम देता. तसं गुणांची अपेक्षा प्रत्येकाला आहे की आपलं जीवन हे गुणमय असावं. गुणांनी चोरी जरी करायची असली तरी कशी करायची, शिताफीनं करायची. हा केवढा गुण आहे त्याच्याकडे की बाबा मला चोरी करायची पण कशी, शिताफीनं. माझा अंश तिथे राहिला नाही पाहिजे, हा सुद्धा गुण मानावा लागेल. जरी तो अगुण असला तरी तो गुण आहे त्याच्याकडचा तो. आणि तो यासाठी जो काही चोर असतो तो झगडत असतो, अरे काल चुकी झाली, लॉक तोडलं तिथे राहिलं, आज राहिलं नाही पाहिजे. तशी ही गुणांची अपेक्षा. तसं हे जर गुण निर्माण करायचे असतील तर तुम्हाला धर्मशास्त्रानुसारच ते गुण जन्माला तुमच्याकडे येतील किंवा तुमच्या शरीरामध्ये तुमच्या जीवनामध्ये येतील. कारण का, गुण सांगण्याचं काम जे आहे हे केवळ धर्माचं आहे, हे केवळ शास्त्राचं आहे, हे केवळ ज्येष्ठ व्यक्तींचं आहे, श्रेष्ठ व्यक्तींचं आहे. म्हणून आमच्याकडे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती सातत्याने चालत असतात, सातत्याने चालत असतात. अरे हे करू नको, अरे ते करू नको, अरे असं वागू नको, अरे तसं वागू नको. हे काय आहे तर फक्त गुणांची तुमच्याकडे एक शक्ती निर्माण व्हावी आणि त्या गुणांच्या नियमाने तुमचं अभ्युदय म्हणजे आत्ताचं अभ्युदय सुद्धा चांगलं व्हावं आणि तुमचं निश्रेय सुद्धा चांगलं व्हावं. एवढा करता धर्मशास्त्राचं चिंतन ही काळाची आजची गरज तर आहेच आहे आणि प्रत्येकाची सुद्धा गरज आहे असं मी थोडक्यात सांगेन. विषय आहे आपला धर्मशास्त्र एक वास्तव. तर आता वास्तवाचं चित्रण तुम्ही कसं कराल? बघ आता मी म्हटल्याप्रमाणे महाभारतामधलं मी एक वचन सांगितलं की धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम, की धर्म हा गुह्य बोलतो. त्यामुळे धर्म ही ऍक्च्युली समजून घेण्याची गोष्ट आहे. आजच्या मितीला बघितलं तर तुम्हाला अगदी स्पष्ट सांगायचं वास्तव तर ऍक्च्युली ब्राह्मण आहोत आम्ही 1-2% समाज. त्यात ज्यांनी वेदाचं अध्ययन केलेलं आहे, ज्यांनी धर्मशास्त्र अभ्यासलेलं आहे, ज्यांनी धर्माकडे बघितलेलं आहे, ज्यांनी बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, ते काहीतरी धर्म जाणू शकतात, ते काहीतरी धर्म सांगू शकतात. म्हणजे अगदी म्हणाल तर 0.5% मध्ये आम्ही ही माणसं सगळे आहोत. ऍक्च्युली यांच्याचकडे धर्माचं खरं वास्तव तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यामुळे माझं असं प्रत्येकाला सांगणं आहे की ही जी 0.5% मंडळी आहेत ही आपल्या जीवनामध्ये या व्यक्तींचा स्पर्श कसा होईल आणि त्या दृष्टीने माझं धार्मिक अनुसरण, माझं धार्मिक अवलोकन, माझं धर्मानुकूल जीवन कसं होईल याच दृष्टीने जर पावले टाकली तर धर्मशास्त्राचं खरं वास्तव प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही.
अर्थात धर्मशास्त्र आपल्याला नेमकं काय सांगतं याविषयी थोडंसं सांग. जर धर्मशास्त्र काय सांगतो असं म्हणाल, तसं मी आत्ता मगाशी म्हटलं की आमच्याकडे आमच्या वैदिकाचं जे आचरण आहे, सकाळी 4ला उठल्यापासून तो रात्री 10ला झोपेपर्यंत हे जे काही सांगितलेलं आहे ते ऍक्च्युली धर्मशास्त्र आहे. की त्यांनी कसं उठलं पाहिजे, त्याने उठल्यानंतर काय म्हटलं पाहिजे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, या सगळ्या श्लोकांचा उपाय करून लगेच पुन्हा पृथ्वीची प्रार्थना, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, पृथ्वीची प्रार्थना, पाण्याची प्रार्थना आहे, गंगेची यमुनेची व गोदावरी सरस्वती नर्मदे. आता यासाठी काही फार वेळ लागत नाही. बरं, जी व्यक्ती असं म्हणतात की आम्हाला वेळ नाही, तुम्ही त्यांच्या जीवनामधलं जर कधी बघाल, त्यांचा मोबाईल वापरण्याचा काळ काढा. त्यांचा स्वतःचा आनंद भोगण्यासाठी असलेला काळ काढा. ते त्याला कधीच नाही म्हणणार नाहीत. स्वतःच्या भोगासाठी ते अतिशय पाहिजे तेवढा वेळ काढतात. आणि 10 मिनिटाचं धर्म आचरण करायचं म्हटलं तर त्यांना त्रास होतो. तर त्यामुळे जसं याच्यामध्ये एक इंटरफिअर मी करेल की यांनी जे 2-3 श्लोक म्हटले, हे श्लोक म्हणायला हार्डली 15-20 सेकंद लागतात. सेकंदात नाही, सेकंद लागतात. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, किती वेळ लागतो याला. परंतु हे सुद्धा हल्ली कोणी म्हणत नाही. आणि असं आहे, मला असं वाटतं उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे सगळे श्लोक आहेत, छोटे छोटे, अगदी छोटे छोटे आहे. म्हणजे सेकंदाचाच वेळ लागतो त्याला, काही मिनिटाचा किंवा अगदी तुम्हाला त्याच्याकडे. बरं, त्याच्यातही त्यांनी असं सांगितलं नाही की बघ तू सोहळ्यातच हो किंवा अमुकच कपडे घाल, असं काही नाही. त्यामुळे आपद धर्म नावाची जी गोष्ट दिलेली आहे, धर्माने म्हणतो तुम्हाला एवढी सूट दिलेली आहे, तुम्हाला हे जमत नाही का तर तुम्ही हे करा, तुम्हाला तेही जमत नाही का तर तुम्ही ते करा, तुम्हाला ते जमत नाही का. जसं आमच्याकडे एक एक्सपेरिमेंट म्हणून, एक प्रॅक्टिकल म्हणून एक उदाहरण देतो. एखाद्याला श्राद्ध करण्याची खूप इच्छा आहे, पण त्याच्याकडे काहीच गोष्टी जमा होत नाही. आता श्राद्धासारखा कठीण विषय, त्याला करायची तर इच्छा आहे, बाबा आपला बाप गेलेला आहे आणि आपण बापाचे कृतज्ञ आहोत म्हणून आपल्या पित्याच्या संबंधाने आपण काहीतरी करावं, पण त्याला काहीच जमत नाही. त्याला स्वयंपाकाची व्यवस्था होत नाहीये, कोणी गुरुजी भेटत नाहीये, काही स्वयंपाकाला आवश्यक असणाऱ्या सामग्रींची व्यवस्था होत नाही, त्याला सुट्टीच भेटत नाही. तर अक्षरशः सांगू, शेवटी धर्मशास्त्राने काय सांगितले, अगदी सोपा उपाय की ज्याला सगळ्यांना करता येईल. काही नाही, कलशभर पाणी हातामध्ये घ्यायचं आणि दक्षिणेला जेवढं तुम्हाला चालता येईल दक्षिणेकडे तोंड करून तेवढं चालायचं. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मी आता पुढे पाऊल टाकू शकत नाही, तेव्हा आपल्या पित्याचं स्मरण करायचं आणि ते पाणी तिथे सोडून द्यायचं. एवढा धर्म खाली येऊन तुमच्यासाठी उभा आहे की तुम्ही काय करावं. असं हे प्रत्येक ठिकाणी, तुम्ही हे नाही करू शकत तर ते करा, ते नाही करू शकत ते करा. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हे जरी ऑप्शन असले तरी हे म्हणजे धर्म नाही. कारण त्याच्यातून त्याला वर जायचंय. जसं एखादा मनुष्य 10वीतून 11वीला जातो, 11वीतून 12वीला जातो, कामगार म्हणून लागतो, पुढे ऑफिसर होतो, सुपरवायझर होतो, एखाद्या कंपनीचा तो मालक होतो. तर तसं त्याचा जो ग्रोथ आहे, तसं धर्म हा जरी सुरुवातीला पालन करण्यासाठी जरी कमतरता दिलेली असली तरी त्याला त्यातून ते पुढे वाढवायचं आहे. तर एखादा म्हणेल हाच म्हणजे धर्म, हा म्हणजे धर्म होत नाही. तुला दादा पुढे जाण्यासाठी दिलेली ती मोकळीक आहे. तू इथे धर्मछेदन करू नकोस, पण आज तुला जमत नाही ना तर तू एवढं कर आणि मग पुढे जा. एवढं व्यापक स्वरूप मी तुम्हाला सांगतो कुठल्याच धर्मात तुम्हाला मिळणार नाही. एवढा व्यापकपणा, एवढा प्रत्येका मनुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन तुम्हाला कोणताही धर्म देणार नाही. तर त्यामुळे असं व्यापक धर्माचं जीवन आहे ते ऍक्च्युली वास्तव, हे वास्तविक जे आचरण करतात त्यांच्या जवळ जा. त्यांचा स्पर्श आपल्या जीवनाला झाला की परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की तो सोनं होणार. त्याला पुन्हा वेगळं सांगायची काय इन्व्हिटेशन पाठवायची गरज लागत नाही की बाबा मी आता सोनं होऊ का. स्पर्श झाला की सोनं होणार. तर तसंच अशाच व्यक्तींचा स्पर्श झाला जीवनाला तुम्हाला की तुम्ही धर्म पालन करायला सुरू केलं की ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्यापर्यंत जाता. याहीपेक्षा मी तुम्हाला सांगतो एक शेवटचं उदाहरण की धर्म कशाला म्हटलं, याचे 4 पिलर त्यांनी सांगितले आहेत. वेद स्मृती सदाचार स्वस्य च प्रियमात्मनः एतत् चतुर्विधम प्रोक्तम साक्षात धर्मस्य लक्षणम. याचे 4ही जर तुम्ही पिलर बघाल तर पहिला आहे वेद. वेदांनी सांगितले तसं वागा. ठीक आहे, नाही जमत का स्मृती, पुराणांनी जसं सांगितलं तसं वागा. सदाचार, तुम्हाला आचार म्हणून जो धर्म सांगितलाय तो वागा. आणि याच्याही पेक्षा खालची गोष्ट स्वस्य च प्रियमात्मनः. अरे मला हे करण्यासाठी योग्य वाटतंय का, माझं मन याच्यासाठी तयार आहे का, माझं हृदय याच्यासाठी ही गोष्ट मला योग्य वाटते का. एवढी जरी माणसाने शेवटच्या वेळेला जर हे मला माझ्या मनाला पटत नाही तर हे धर्माला पटणार नाही, एवढी जरी वृत्ती त्याच्यामध्ये जन्माला आली तर त्याने धर्मशास्त्र पालन केलं, एवढंच मी म्हणेन. नक्कीच. आणि आपण तोच विचार ह्या 4 ज्या गोष्टी गुरुजींनी सांगितल्या, सदाचार. आता हे सदाचार पाळायला मला असं वाटतं काहीच लागत नाही. तुम्हाला संस्कृत शिकायची गरज नाही, तुम्हाला काही योगा शिकायची गरज नाही, काही सदाचार, आचार, सदाचार करायला काहीच लागत नाही. पैसे लागत नाही, त्याला काहीच नाही. तुमचं मन मोठं असलं बस.
केवढा म्हणजे धर्माने ही सूट दिलेली आहे. खरं म्हणजे हिंदू धर्म इतका फ्लेक्झिबल धर्म हो, नसावा कुठलाच असं मला नाही. वाटतं. नक्कीच, मी नक्कीच. काही त्याच्यातलं तज्ज्ञ नाहीये, परंतु जे हो. काय दिसतं त्याच्यावरून मला असं वाटतं. आणि हिंदू धर्म हा खरं तर आदर्श आहे, हा. ज्याच्या सगळ्या इतर धर्माने देखील त्याचा काय म्हणतात तो परिपाक घेतला पाहिजे. तुम्ही एक याच्यासाठी एक गोष्ट फक्त एकाच मिनिटात संपवतो. हम्म. काय आहे, एक सर्वसाधारण सिद्धांत आहे, काहीतरी बेस लागतं तर जन्माला येत असतं. हा. ऑटोमॅटिक तुमच्या बुद्धीतून. मी तुम्हाला आता 1 मिनिट देतो मॅडम. आपल्याकडे 26 अक्षर आहेत इंग्लिशची. एक 27वे अक्षर शोधा बरं नवीन. 1 मिनिट घ्या. तुम्ही नाही शोधू नाही शकत. शोधू शकत. तुमच्याकडे 1 ते 9 आणि 0 असे अंक आहेत. एखादा 11वा अंक काढा बरं नवीन. नाही. म्हणजे बेस हा पाहिजे तर तुम्ही जन्माला येऊ शकता. म्हणून वरती जे काही तुम्हाला जन्माला आलेला आहे याचा बेस म्हणजे आमचा वेद आहे. जर तो वेदच काढून टाकला तर तुम्ही नवीन क्रिएशन करण्याची मनुष्याची बुद्धी नाही, तो करू शकत नाही. तो कोणी असो. मग आता जे काही जन्माला आलेले आहेत ते आमच्या विरोधात म्हणून जन्माला आलेले आहेत, किंवा आमचंच फक्त थोडं तिखट वाटतंय म्हणून त्यात साखर टाकून थोडे आपल्यापुरतं गोड करून बाजूला झालेले आहेत. पण त्यांचं स्वतःच ते जन्माला घालू शकत नाहीत. कारण का? बेसच नाहीये खरी. नवीन जन्माला घालण्याची क्रिएशन करण्याची बुद्धी ही परमेश्वराची आहे, आपली नाही आहे. आपली व्यापकता फार कमी आहे. आपल्याकडे नवीन काही आई बाप आहेत, तेवढाच मुलगा जन्माला येईल. आई बापापेक्षा वेगळा काहीतरी 6वा इंद्रिय घेऊन जन्माला आलाय नाही जमणार. त्याला पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियामध्येच यावं लागणार. तर त्यामुळे धर्म हा आमचा अत्यंत बेस आहे. आणि म्हणून आज जे काही जन्माला आलेलं दिसतंय त्याचा बेस वेद आहे. हा, मग काही विरोधात असतील, काही मी म्हटल्याप्रमाणे थोडं आमचं घेतील, थोडं तोडतील, थोडं पुढे घेतील, काही एडिट करतील, पण बेस वेद सोडू शकत नाही. पण ते सगळ्यांनी मान्य पण करायला हवं. बघा, करा न करा, अंततोगत्वा जर तुम्ही विचाराने तुम्ही एकत्र याल तर तुम्हाला लक्षात येईल की अरे याचं बेस तर इथंच आहे. हा, तुम्ही असं सांगा की जे आमच्या वेदात नाही आणि तुम्ही जन्माला घातले, आम्ही मान्य करू. जे वेदाला कळलं नाही आणि जे तुम्ही जन्माला घालताय नवीन तत्वज्ञान, आम्ही आनंदाने मान्य करू. नक्कीच. तर असा हा विषय आहे, धर्मशास्त्र एक वास्तव. आणि या निमित्तानं वेदमूर्ती पुरुषोत्तम सुगावकर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 1 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5:30 वाजता ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम इथे. तर अवश्य जास्तीत जास्त संख्येने आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. आपल्या या मुलाखतीसाठी शंतनू पुराणिक सर तुम्ही आणि वेदमूर्ती पुरुषोत्तम सुगावकर गुरुजी तुम्ही दोघे इथे उपस्थित झालात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. आणि कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षको, ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदी माध्यमदीन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने एक समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरा होतोय 1 डिसेंबर 2024 तर जास्तीत जास्त संख्येने पुन्हा एकदा आवाहन करते की तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा. आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत ही सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा जास्तीत जास्त संख्येने तुमच्या हितचिंतकांना, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती घेते आणि तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. आचार्य